हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. तर मित्रांनो, आज आता आपण पुन्हा निघालो आहोत नवीन ठिकाणी, तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्यासाठी. आजचं आपलं लोकेशन आहे पडघा आणि वाशिम याच्यामध्ये असलेलं परमधाम साधना संकुल. येथे भरलेलं आहे कर्मा एज्युकेशन. तर आपण जाणार आहोत सर्व कर्मा बघायला. कर्मा काय काय इफेक्ट करतो आपल्याला ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आमच्या सोबत आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ. आता ऑलमोस्ट आपण वाशिमला पोहोचलेलो आहोत आणि इथून 1 किलोमीटर आतमध्ये कर्मा एक्झिबिशन आहे. तर चला पाहूया आपण. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत वाशिममध्ये, जिथे कर्माचं एक्झिबिशन भरलेलं आहे. कर्मा आपल्याला कसा इफेक्ट करतो, बॅड कर्मा, गुड कर्मा, काय केल्याने आपल्याला बॅड कर्माचा इफेक्ट होतो, काही न केल्याने आपल्याला गुड कर्मा भेटतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर चला माझ्याबरोबर आणि व्हिडिओ स्किप करू नका. तर चला. तर आता आपण आलो आहोत आपली कर्मा कसे आपल्याला इफेक्ट करतात त्यासाठी. मराठीमध्ये बोलतात ना, भोगा आपली कर्माची फळं. आपल्या फळं कोणत्या ह्यानी कर्माने भेटतात ते आपण आज बघणार आहोत. तर चला मी दाखवतो तुम्हाला. हे जे आहे ते ॲक्शनवर रिॲक्शन, म्हणजे आपण कसं वागतो, आपण समोरच्याला काय देतो, त्याच्यावर समोरच्याकडनं आपल्याला काय भेटणार हे दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ पुढे मी दाखवतो तुम्हाला. चला अजून पुढे आहे. तर तसंच हे आहे इमोशनल बद्दल. आपण इमोशन समोरच्याला काय देतो. जर समोरचा आपल्याला, आपण समोरच्याकडे जर रागाने बघितलं तर तो आपल्याला काय, तोही रागानेच बघणार. तर तुम्ही एक छोटीशी स्माईल दिली, काही असलं तरी स्माईल केला, हसरा चेहरा देऊन दाखवला, तर समोरचा आपल्याला स्माईल करणार. त्याचंच हे इफेक्ट आहे इमोशन्स. आपण काय देणार त्याच्यावर आपल्याला काय भेटणार, ते इमोशनसाठी आहे. पुढे हे आहे आपलं संसारी रूपी तराजू. याच्यामध्ये आपण पूर्ण जमा करत असतो. घर घेणार, पैसा घेणार, आपल्या जीवनामध्ये आपण काय काय वस्तू घेतो, त्याचं एंड ऑफ द डे काय असतं, एम्प्टी बॅग. आपण काहीही घेऊन जात नाही इथून. जे राहते ते आपली आठवण राहते आपल्या मागे. ते इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. परत आहे इमोशनल बॅग. तेच आहे, आपण समोरच्याला काही दिले, जर तुम्ही राग दिले तर त्याच्यात दुप्पटीने तुमच्याकडे बॅगेमध्ये ते राग भरलं जाईल. जर स्माईल दिली असेल, चांगले वर्तणूक असेल तुमची,
तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगली वर्तणूक भेटेल, स्माईल भेटेल, हे इथे दाखवण्यात आले. पुढे आहे जाळं. ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की संसाररूपी जाळ्यामध्ये तुम्ही जास्त अडकू नका. कारण काय आहे, हे फक्त ह्या शरीरापुरतंच आहे आणि आपला जो कर्म आहे तो पुढे तुम्हाला तुमच्या सोल बरोबर जातो, म्हणजे तुमच्या आत्म्याबरोबर जे आहे तो पुढे ट्रॅव्हल करत असतो. संसाररूपी जाळ्यामध्ये जास्त न अडकता आपण आपला कर्म कसा ग्रेट करता येईल त्याबद्दल हे तुम्हाला दाखवलं आहे. तर इथे दाखवण्यात आलेले पतंग. पतंग जर आपण उडवतो तर पतंगीची जो धागा असतो तो आपल्या हातात असतो. जिथे आपल्याला किती पतंगीला ढील द्यायची, किती वरती न्यायची आहे, त्यासाठी हे दाखवलेलं आहे. याचा अर्थ असा निघतो की तुम्ही जे कर्म करता ते किती करता, कसं करता हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला किती चांगलं कर्म करायचं आहे, किती वाईट कर्म करायचं हे तुमच्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही आहे. जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. आता इथे दाखवण्यात आलं आहे कॅसेट प्लेअर. कॅसेट प्लेअर म्हणजे काय, आपली मेमरीज आहे, आपली आठवण. तर आपल्या आठवणीमध्ये आपण काय ठेवतो. जसं एक्झाम्पल आहे की हा आज मला कुणीतरी रागाने बोललंय किंवा मला शिवी घातली आहे, तर मी त्याच्याबद्दल ते राग डोक्यामध्ये ठेवणार आणि 4-5 वर्षांनी ती व्यक्ती माझ्या समोर आली तरी सुद्धा मला त्याच्याबद्दल तेच राहणार की ह्यानी मला ह्या टायमाला असं बोललेला होता. पण ती आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रॉय करायची आहे. आपण चांगली मेमरी जपून ठेवली ना तर ती चांगली मेमरीज आपल्या चांगल्या कर्मामध्ये येतात. तुम्ही जेवढे चांगले कर्म करत राहाल तेवढं तुमच्यासाठी बेटर असणार. त्याच्या पुढे आहे जीवनाच्या बांधलेल्या गाठी ना लग्नाच्या. ह्या गाठी अशा आहेत की आता जर मला कोणी दुखवलं तर ते आपल्या मनामध्ये एक गाठ बसते. त्या गाठी आपल्याला बांधून घ्यायच्या नाही. ती गाठ अशी टाईट बसली जाते की एवढं आपण बोलतो, काय करतो ते एकदम टाईट होत जाते. पण आपण त्याला माफ करून, आता सपोज कुणी तुम्हाला हे केलं, दुखवलेलं असेल तर त्याला माफ करून तुम्ही पुढे जा, म्हणजे ती गाठ तुमच्या मनात बसणार नाही त्या व्यक्तीबद्दल. हे इथं दर्शवण्यात आले. हे आहे फोटो फ्रेम्स. फोटो फ्रेम्समध्ये ह्याही तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारे आठवणी जमा करता हे ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही आपल्या आईवडिलांबद्दल चांगलं हे करता, आईवडिलांचे फोटो फ्रेम्स करता, ते तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. तुमच्या आठवणीसाठी हे फोटो फ्रेम्स आहेत. पुढे आहे आईस्क्रीम कोन. सर्वांना आईस्क्रीम खायला आवडतं, पण आईस्क्रीम हे आपल्या जीवनावर आधारित आहे. आपलं जसं आईस्क्रीम पिघलत असतं क्षणाक्षणाला, घेतल्या आपण आईस्क्रीम खायला सुरुवात करतो कारण की ते पिघलत असतं, तसं आपलं आयुष्य आहे. क्षणाक्षणाला एक एक वर्ष आपल्या आयुष्यातले निघून जात असतात. तर त्याच्यासाठी दाखवलेलं आहे की आईस्क्रीमसारखं जगणं तुम्ही हे करा. पिघलायच्या आधी चांगले कर्म करत राहा, कारण की तुमच्या गेल्यानंतर ते चांगलेच कर्म तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पुढे आहे छत्री, अम्ब्रेला. तर पाऊस आला, ऊन आला तर आपण लगेच अम्ब्रेला ओपन करतो, छत्री ओपन करतो. तर ती छत्रीचं एक मोटिवेशन असं आहे की तुम्हाला जर कुणाचा आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, गुरुचा आशीर्वाद घ्या, देवाचा आशीर्वाद घ्या, तर देवाचा आशीर्वाद जो आहे तो आपल्यासाठी छत्रीचा उपयोग होतो. देवाच्या आशीर्वादाने आपल्याला छत्री वाचवत असते. त्या आशीर्वादातून जर पाऊस आला तर आपण छत्री ओपन करतो, म्हणजे ते आपल्या डोक्यावर आशीर्वादाचं छत आहे. त्यासाठी हे ते दाखवण्यात आले. तर आता ह्याच्या पुढे ते आपल्या कर्माबद्दलची ना आपण एक एवी बघणार आहोत. तर चला या दाखवतो. इस विश्व में हर जीव का जीवन एक रहस्य है. हमारे साथ जो कुछ भी होता है उसके पीछे छिपा एक रहस्य है. या ये सिर्फ एक्सीडेंट है, या एक्सीडेंट के पीछे भी कोई रहस्य है.
जब हमारे लिए 5 दिन पहले की बातें याद रखना भी मुश्किल है, तब 824 वर्ष पूर्व की बातें एक 3 साल के बच्चे को याद आ जाना, क्या ये कोई आश्चर्य है या इसके पीछे भी कोई रहस्य है? इस बालक का चेहरा इतना डरावना क्यों? इसके साथ ऐसा क्यों? क्या ये कोई अन्याय है या इसके पीछे भी कोई रहस्य है? ये रहस्य आखिर है क्या जिसे उद्घाटित करने खोज हुई? कई महाज्ञानी व्यक्तित्व, साइंटिस्ट्स, रिसर्चर्स, एस्ट्रोलॉजर्स, कॉस्मोलॉजिस्ट्स, ग्रेट थिंकर्स, फिलोसोफर्स ने सालों तक इस रहस्य की शोध कर इसे विश्व के सामने प्रकट किया कि यह संपूर्ण विश्व न्याय प्रणाली, यूनिवर्सल लॉस के आधार पर चलता है। Everything in this universe is interconnected and nothing happens by change. Braun and Lee Chatelier. Every effect does have a cause and every cause has to have an effect. Voltaire. According to the theory of cause and effect, जो कभी हुआ था, जो अभी हो रहा है और जो कभी होने वाला है, उस सब के पीछे कोई कारण जरूर है। राल्फ एमर्सन। लेकिन ये कारण क्या है? क्यों सबके साथ सब कुछ अलग होता है? इसके पीछे के कारण को जानना सामान्य व्यक्ति के लिए मानो असंभव है। ऐसे गहन और असंभव रहस्य को 2600 वर्ष पूर्व ही इस विश्व के सामने प्रकट किया सर्वज्ञ भगवान महावीर ने। The reason behind everything is karma siddhant, the theory of karma. Let's dive into the secrets of the highest judicial system of this universe. ये पूरा विश्व स्टोरेज मटेरियल रूप कार्मिक पार्टिकल से भरा हुआ है। हर क्षण हमारी आत्मा में से अच्छे या बुरे अनेक भाव उठते हैं, जिसके कारण आत्मा वाइब्रेट होती है। ये वाइब्रेशन हमारे आसपास इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जैसा अट्रैक्शन फील्ड क्रिएट करते हैं, जिससे हमारे आसपास में रहे कार्मिक पार्टिकल्स आत्मा की ओर अट्रैक्ट होते हैं। ये कार्मिक पार्टिकल्स में हमारे इमोशंस, भाव स्टोर होते हैं और वह हमारे आत्मा के साथ कर्म के रूप में जुड़ जाते हैं। Which means our every microsecond is being recorded. Our every single thought is being recorded. Each and every word spoken is getting recorded. Our every action is being recorded in karmic particles. यानी कि कार्मिक पार्टिकल्स में हमारा प्रत्येक कर्म रिकॉर्ड होता है। Beneath the sea, above the sky, beyond the oceans, and within the forest, whenever and wherever we may be, we carry these invisible recorded karma with our soul. और ये recorded कर्म प्ले कब होते हैं? प्ले कैसे होते हैं? जब वो प्ले होते हैं तब हमारे साथ क्या होता है, इसका पूरा रहस्य हम भी जान सकते हैं। So, let's get ready to know and design our destiny. Welcome to the world of destiny designing. Welcome to the world of karma. आता आपण एव्ही बघितली, तर याच्या पुढच्या सेक्शनला आपण जाऊया। या ही आहेत आपल्या कर्माची फळं। इथे तुम्ही कसे वागता, कसे बिहेव करता, त्यानुसार आपल्याला त्याचे फळ भेटते।
आहे ऍक्शनचं रिॲक्शन. मी सपोज कुणाला तरी काही इजा पोहोचवली, त्याच गतीने इजा माझ्यापर्यंत आली. तसंच जर ज्या फोर्सने मी डबल इजा करतो त्यांना, म्हणून ही कशी माझ्यापर्यंत डबल येते. ह्या सर्वांसाठी आपण जर कुणाला हे करत असो, आपला जो पिरियड चाललेला आहे कसा आहे, त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे, तर ह्या जबाबदारीचा अर्थ किंवा त्याचं उत्तर तुम्हाला ह्याच्या मागे भेटणार आहे. वेन नोबडी व्हॅल्यूज इन युअर केअर फॉर मी, म्हणजे माझी कोणी चिंता करत नाही, त्याला जबाबदार कोण, त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. कारण की दुसरा कोण आपण जसे वागलेलो आहोत तसाच समोरचा व्यक्ती आपल्याकडे वागतो. त्याला म्हणतात ऍक्शनवर रिॲक्शन. हे पण ऍक्शनवरच आहे. जर एखादा गुंड व्यक्ती चाकू घेऊन कुणाची कत्तल करत असेल, त्याचा कर्मा कोणता असतो? निकाचित कर्मा. निकाचित कर्मा आहे. हा गुंडाच्या हातात जर चाकू असेल तर त्याचा निकाचित कर्म आहे. आणि त्याच्यात अपोजिट तो चाकू जर डॉक्टरच्या हातात आहे तर त्याचा विदेत कर्म आहे. म्हणजे डॉक्टर कशासाठी करतोय? डॉक्टर कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी त्यांनी तो नाईफ चाकू हातात घेतलेला आहे. पण तो चाकू गुंडांनी जर हातात घेतला असेल, त्याचं उद्दिष्ट काय आहे? कुणाला तरी जीवे मारण्याचा, म्हणजे वाचवण्याचा त्याचं उद्दिष्ट नाही. तोही तुमच्या कर्मामध्ये हे केला जातो. आता त्याचं एक्झाम्पल मी आपल्याला देतो. एका राजाच्या 2 पत्नी होत्या. त्यातल्या एका मोठ्या राणीला मुलगा होतो आणि दुसऱ्या राणीला काही मुलबाळ नसतं. तर ती राणी काय करते? ज्या राणीला मुलगा झालेला आहे त्याच्या पोटावरती गरम गरम चपाती ठेवते. तर तिचं ते बॅड कर्म आहे. त्या बॅड कर्माचं तिच्या पुढच्या जन्मामध्ये तिला काय, पुढच्या जन्मामध्ये ती राणी जी आहे ती एक भिक्षुक बनते. पण ज्या तिने गेल्या जन्माचं कर्म केलेलं होतं, एका लहान मुलाच्या पोटावर तिने गरम चपाती ठेवलेली होती, त्या कर्मामुळे तिच्या डोक्यावर त्या कर्माचं रिफ्लेक्ट असं होतं, जेव्हा ते भिक्षा मागत असते तेव्हा एका पंडित तिच्या डोक्यावर गरम गरम कोळसे ठेवतो. त्या भिक्षुकाच्या डोक्यावर गरम कोळसे ठेवतो. त्याच्यावर तो कसा करतो? तो सहन करतो. सहन केल्यामुळे त्याचं ते कर्म जे मागच्या जन्माचं कर्म होतं ते इथं नाहीसं होतं आणि ते मोक्षाकडे पुढे जातं. पण जर त्याच्यावर त्यांनी रिॲक्ट केलं असतं तर ते रिपीट तेच चालत राहिलं असतं. तर ह्याच्यातनं हे आपल्याला समजतं. आपण पुढच्या सेक्शनला आलेलो आहोत मेडिटेशनच्या इथे. मेडिटेशनच्या इथे ह्यांनी बघा कशी सुंदर सजावट केलेली आहे. सरस्वती देवी यांची प्रतिमा ठेवलेली आहे. तर आपल्याला एक मंत्र ऐकू येत असेल. या मंत्राच्या उच्चाराने आपण मेडिटेशन करू शकतो, म्हणजे आपलं ध्यान विचलित होणार नाही. आता इथे ना आपल्याला दाखवण्यात आलं आहे डिस्कम्फर्ट आणि कम्फर्ट झोन. डिस्कम्फर्ट मध्ये कसं आहे, जर तुम्ही बिना चपलाचे चालला तिथून तर तुम्हाला ह्याचा त्रास होणार. पण तेच जर तुम्ही चांगल्या आपल्या काजरीवरना किंवा त्याच्यावरना चाललात, तुम्हाला ते चांगलं वाटणार. हे आहे कम्फर्ट झोन आणि डिस्कम्फर्ट झोन. तर आपण नेक्स्ट पाहू. तर ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, आपण नवीन घर घेतो, मोठे घर घेतो, सुशोभीकरण करतो, त्याच्यामध्ये दारा खिडक्यांच्या मागे पाल झुरल हे आपल्या खिडक्यांच्या मागे लपलेले असतात. दारं खिडक्या बंद करताना आपल्याला आधी नॉक केलं पाहिजे, म्हणजे त्याचं काय आहे, ते कुठल्या फटीमध्ये लपलेले असतील ते तिथून पळून जातील आणि डोर बंद करताना आपल्याला त्यांचा मृत्यूचा दोष लागणार नाही. त्यासाठी आपण कितीही सुशोभीकरण केलं ना तरी त्यासाठी छोटी छोटी गोष्ट आपल्याला लक्ष ठेवायची असतात. तर आता आपण आलो आहोत किचन एरियामध्ये. किचन एरियाचं कसं असतं, आपण किचन एरिया जर क्लीन साफसुथरा ठेवला नाही तर त्याच्यामध्ये ही कॉक्रोच आणि किडे मकोडे येत असतात. तर त्यांना आपल्याला काही कारणामुळे मारावं लागतं. तर त्यांच्याही हत्येचा दोष आपल्या कर्मामध्ये ॲड केला जातो.
म्हणून सांगतो की त्यासाठी आपल्याला किचन एरिया एकदम नीट अँड क्लीन ठेवला पाहिजे. तसंच आहे बाथरूम मध्येही. बाथरूम मध्ये कोणाच्या इथे शॉवर असतो, टब असतो, WC आहे, त्याच्यामध्येही कीटक असतात. कीटक होऊ नये त्यासाठी आपण सर्व स्प्रे करतो, पण तसं करायचं नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये पण सूक्ष्म जीव असतात, एकदम बारीक बारीक जीव असतात. त्याचा आपल्याला आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही, पण त्यांचा जास्त दुष्परिणाम होऊ नये आपल्यावर. तर काय करायचंय, जेवढं कमीत कमी आपल्याला पाणी वापरता येईल जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वापरा, वेस्ट करू नका. जल है तो जीवन है, ह्या मंत्रावर आपण चालू ठेवलं. पुढे आपण आलो तर आपल्या पार्किंग लॉट मध्ये गाड्या असतात, गाड्या उभ्या असतात. गाडी डायरेक्ट बाहेर काढण्यापेक्षा हॉर्न द्यावा किंवा खटखटावा. त्याने काय होईल, गाडीच्या खाली कुठलाही प्राणी बसलेला असेल, मांजर, कुत्रा किंवा काही कुठलाही जीव असेल, तो आपल्याकडून न कळत का होईना पण त्याची हत्या होऊ नये हे इथे दाखवलेलं आहे. आता हे सेक्शन आहे अंजनीकरण मुद्रा. म्हणजे आपले दोन्ही हात आपण जोडून समोरच्याला नमस्कार करणे, म्हणजे त्याचा आदर करणे. समोरच्याचा आदर केला तर आपले जे चांगले कर्म ह्याच्यामध्ये ऍड होत जातात. तसंच आपले जे ज्येष्ठ आहेत, भाऊ बहीण, आई वडील, आजोबा आजी, त्यांचा आपल्याला जलस्पर्श करायचा आहे. जलस्पर्श करताना पण कसं आहे, आपला उजवा हात त्यांच्या पायाला लागून आपण त्यांच्या नजरेला नजर मिळवायची. म्हणजे त्यांचे जे चांगले ब्लेसिंग असतात ते आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचतात. आहे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण किती पाप करतो. हे आपल्याला जंक फूड खाण्याची आदत आहे. जंक फूड मध्ये आपण बघू शकतो काय काय आहे. आपल्या टेस्ट साठी न खाता आपलं उदर भरण्यासाठी आपण जेवलं पाहिजे, हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता, ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, सोयाबीन आणि काकडी, याच्यामध्ये आपल्याला कुठले जीव नष्ट होतात हे दाखवण्यात आलेलं आहे. जर मी कांदा लसूणवर क्लिक करतो तर ह्याच्यामध्ये जास्त जीव आपले मारले जातात कांदा लसूण मध्ये. पण तेच आपण व्हेजिटेबल मध्ये करतो. व्हेजिटेबल मध्ये ह्याच्यामध्ये अर्धे आहे, म्हणजे पूर्ण जीव नाही पण अर्धे जीव याच्यामध्ये तरी मारले जातात. कारण की ह्याच्यामध्ये बीज आहे. बीज मध्ये आपण नवीन उत्पत्ती होते, त्याचं ते करतो. परत नंतर आहे सोयाबीन. त्याच्यामध्ये काही हार्मफुल नाहीये, म्हणजे आपण हे खाऊ शकतो. जीवाचा आपण हे करत नाहीये, जीवाला कुठल्याही आपण मारत नाहीये. त्याच्या पुढे हा सर्वांचा आवडता बटाटा. त्या बटाट्याला आपण जर स्पर्श केला, कारण की ह्याच्यातूनही जीव आहे, याला आपण कट करतो, बॉईल करतो, तेही आपल्या कर्मामध्ये जॉईन होतो. जर तुम्ही पाहू शकता इथे मागे ह्याच्यातनं एक उत्पत्ती होत असते. इथे आपल्याला तसंच दाखवण्यात आलेलं आहे. आपण जे खातो, आता ही व्यक्ती व्हेजिटेबल खात आहे, म्हणजे काकडी खातोय, पण तो कसं न कट करता खातो, तो डायरेक्ट खातोय. हे खाणं बरोबर नाही, कारण की त्याच्याही आपल्याला, कारण की जर आपण बघितलं इथे मांजर आहे, मांजरीच्या तोंडामध्ये उंदीर आहे, तिथं ते कर्म आहे. तिला उदर भरण्यासाठी तिला ते करणं आहे, पण तिला ते जाणीव नाहीये ती काय करते. देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला समज आहे की आपण कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. आपण जनावरांसारखे काही उचलून कसंही खाऊ शकत नाही. कट करा, व्यवस्थित कट करा, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर खाता येईल. तर राहिलं हे सजावट. तुम्ही हॉटेल्स, मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये जाता, तिथे बघता प्रत्येक डिश मस्त सजवून येते, सजवलेली असते. तुम्ही काही घेता, त्याच्यावर कोथिंबीर किंवा काही डेकोरेशन करणार. ह्याच्यामध्ये इथे दाखवलेलं आहे की एक माणूस थांबून ठेवलाय आणि त्याच्यावर सजावट केलेली आहे. तर ही कशी वाटेल तुम्हाला? एखाद्याचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही सजावट करताय. हाही तुमच्या एक कर्मामध्ये मोजला जातो.
ते आहे सेल्फी पॉइंट आहे ऍक्च्युली. हा इथे येऊन फोटो काढू शकतात. पण याच्यामध्ये पण एक ज्ञान लपलेलं आहे की आपण जे खातो ते कशाने खाल्लं पाहिजे. तुम्ही जर मोस्ट ऑफ बघाल नूडल्स पास्ता हे फोकनी खाता. फोक जर तुमच्या स्किनला टच केलं तर तुम्हाला वेदना होणार ना. तर फोकनी आपला चमचनी की खावं, तुम्ही नाईफ घेऊन ते खाता ते व्यवस्थित खाल्लं जात नाही. शक्यतो जेवढा जमेल तेवढं तुम्ही आपल्या हाताने खायचा प्रयत्न करावा. हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. आता हे सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे, एक अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसाठी. पण अंडा जर खाताना आपण विचार करतो तो व्हेज आहे काही आहे. पण ते अंडा घेण्यासाठी आपल्या कोंबडीसाठी किती त्रासदायक असतो त्याचा विचार करायला पाहिजे. तर कोंबडीला आताच्या जनरेशनमध्ये कोंबडीला तो इंजेक्शन दिले जाते की त्यांनी अंडा जास्तीत जास्त अंडे द्यावे म्हणून. ते तिच्यासाठी किती हार्मफुल आहे, म्हणजे तिला आपण वेदना करतो हे तुमच्या कर्मामध्ये शोधलं जातं. काय बघणार आहोत की आपले जीवनसत्व कसे चालतं. नर्क स्वर्ग मानवताचं आपल्याला मानवी जीवन भेटतं की कीटकनाशकाचं जीवन भेटतं. तर आता आपण पाहिलं कीटकनाशकाचं जीवन कसं आपल्याला भेटतं, काय पाप केल्यामुळे भेटतं. तर याच्या पुढे आपण जाऊया नरकात. म्हणजे नरकामध्ये काय गुन्हे केल्यावर आपल्याला नरकात टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये काय वेदना होतात ते पाहूया. चला. आता आपण आलोय ब्युटी प्रोडक्टच्या याच्यामध्ये. तर ब्युटी प्रोडक्ट बनवण्यासाठी इथे बघू शकता किती जनावरांचे कत्तल केली जाते ब्युटी प्रोडक्टसाठी. आणि जर जशा लेडीजच्या आपला आयलायनरसाठी, तर आयलायनरचं टेस्टिंग जी असते ती रॅबिटच्या डोळ्यावर केली जाते. त्याच्यानंतर आपण पुढे पाहू शकता जे लिपस्टिक लावतात, त्या लिपस्टिक लावण्यासाठी रेड पिगमेंटची कत्तल केली जाते. म्हणजे हेही एका प्रकारचं म्हटलं ना, लिपस्टिकसाठी तुम्ही कुठल्या तरी जीवाचं कत्तल करताय. पुढे जे आहे हे आपण ब्युटी प्रोडक्टसाठीच परत नेल पेंट शाईन येण्यासाठी किंवा फेस ग्लो करण्यासाठी जे शाईन येण्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये फिशची स्केल आणि त्याचा तेल वापरला जातो. ह्याच्यासाठी ही मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. तर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी किती कत्तल करता आणि तेही एक बॅड कर्म आहे. हेही आपल्या कर्मा रिलेटेड आहे. जशी सापशिडी आपण खेळतो त्या प्रकारे आहे. आपण किती कर्म चांगले करत असतो, चांगले करता करता आपण जसे शिडीने वळतो करतो. त्याच्यामध्ये काय होतं, एखादं दुष्कर्म आपण करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला साप लावतो आणि आपण परत येऊन शून्यावर टेकलेलं जातो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण ही शिडी कशी चढणार. शिडी चढणार तर समोरच्याचा अप्रिशिएट करायचं. समोरच्याने कुठलं चांगलं काम केलं असेल की त्यांना सांगायचं की हा तू चांगलं काम करतो. दुसऱ्यावर रागवलो किंवा दुसऱ्याचा आपण द्वेष केला, गर्व केला, तर त्याच्याने आपण शिडी चढणार नाही, तर आपल्याला साप चालू. आणि दुसऱ्याशी आपण चांगलं वागलं, त्याची प्रशंसा केली, चांगल्या कामाची प्रशंसा केली, हे मेन आहे. चांगल्या कामाची प्रशंसा केली तर आपण ती शिडी चढू. हे आपल्या आयुष्याचं गणित आहे. हे अंतराय कर्म आहे. म्हणजे
दुबईमध्ये जो खेळ खेळला जातो ती एक सोन्याची वीट असते, आपल्या समोर आहे, पण आपल्याला ती प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागते, हे त्याच्या मागचं दाखवलेलं उद्दिष्ट आहे. तर सोन्याची वीट बघूया, जनक काढतो का? हा जनकने हात घातला, सोन्याची वीट पकडली. वजन आहे का? अरे इझिली काढली. तुझी झाली काय मग? घेऊन दे परत. आता हे धनतराई कर्म आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, जर कोण व्यक्ती चांगलं काम करत असेल आणि त्याला आपण रोखलं, त्याचं फळ आपल्याला असं भेटतं की आपली कामं पुढे होत नाहीत, मग ते आपल्यालाही त्याची बाधा होते, म्हणजे आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागतं. आता हे दुसरं आहे लाभत्राय. ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण समोरच्याला जर दान करत असलो, गरजू व्यक्तीला जर दान केलं, तर त्या हिशोबाने ते आपल्याला चांगल्या कर्मामध्ये मोजलं जातं. दुसरं आहे भोगवंतराय. याच्यामध्ये कसं आहे, भोगणं म्हणजे आपण जे कुठली वस्तू खातो, स्वादिष्ट वस्तू खातो, ते भोग घेतो ते. आणि हे आहे उपभोगांतराय. म्हणजे ह्याचं साधं सिंपल उदाहरण द्यायचं झालं की आपण हे मकडीचं जालं असतं ते तोडतो. जर आपल्याला त्याचं कर्म असं भेटतं की आपल्याला जर घर घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये ती बाधा उत्पन्न होते. हे विरंतराय. याच्यामध्ये आपण जर जे काम करतोय, चांगलं काम करतोय, त्याचं श्रेय आपल्याला भेटत नाही किंवा फळ भेटत नाही, तेही आपल्या मागच्या कर्मामुळे असतं. आणि ह्या सर्व भोगांपासून वाचायचं असेल तर ह्या टाळ्याची चावी आहे हे. आता ह्या एक्झिबिशनचं जे आहे प्रिन्सिपल्स आहेत कर्माचे, त्यांचे काही ॲप्स आहेत इथे. त्या ॲप्सवरनं आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.